नमस्कार दोस्त हो. आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारात हार्दिक स्वागत. मंडळी, चिंता, तणाव हे आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग बनलेत. पण त्यांच्या प्रभावाखाली चिंतातूर जंतू बनण्यापेक्षा त्यावर मात करून पुढं जाणंच इष्ट. असाच काहीचा संदेश सांगणारी आजची कथा, चिता आणि चिंता. लेखक मकरंद पिंपुटकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया चिता आणि चिंता. गोविंद मूर्ती आज जरा चिंतेतच होते. त्यांच्या शिष्याची म्हणजे सुधीरची बरेच दिवसात काही खबरबात नव्हती. तसा फेसबुक व्हॉट्सअपवर तो दिसत होता, संदेशही टाकत होता, चांगल्या संदेशांचं कौतुकही करत होता, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरही होती, पण ते काही त्याचं असणं नव्हतं. सुधीर एक होतकरू लेखक. दर 8-10 दिवसातून एकदा तरी काहीतरी चांगलं वाचलेलं, चांगलं सुचलेलं, काहीतरी बौद्धिक खाद्य तो शब्दबद्ध करून मित्रमंडळीत पाठवून द्यायचा. आणि गोविंद मूर्ती जरी सुधीरचे गुरु असले तरी त्यांनाही तो हे सगळे मेसेजेस पाठवायचा. पण यावेळेला मात्र 1.5 महिना होऊन गेला, पण सुधीरकडून असा काही मेसेज आला नव्हता. आणि म्हणूनच ते जरा चिंतेत होते. योगायोगाने आज ते प्रवचन देण्यासाठी व्यासपीठावर स्थानापन्न झाले आणि समोर श्रोतृवर्गात सुधीर दिसला. विस्कटलेले केस, डोळ्याखाली थोडी काळी वर्तुळं, दाढीचे वाढलेले खुंट, चुरगळलेला शर्ट. सुधीर चिंताग्रस्त असल्याचा गुरुजींचा अंदाज खरा असल्याची सगळी लक्षणं त्यांना प्रत्यक्ष दिसत होती. आजचा गुरुजींच्या प्रवचनाचा विषय होता चिंता. या योगायोगाची त्यांनाही मोठी गंमत वाटली. त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. एक संस्कृत सुभाषित आहे, ते सांगतं की चिंता आणि चिता या दोन्ही अगदी सारख्याच गोष्टी आहेत. फरक एवढाच की चिता मृत व्यक्तीला जाळते तर चिंता जिवंत व्यक्तीला पदोपदी जाळत राहते. मग प्रवचन याच अनुषंगाने पुढे जात राहिलं आणि त्या ओघात त्यांनी शाहू महाराजांच्या पदरी असलेल्या एका पहलवानाची कथा सांगितली. श्रोतेहो, एका राजाच्या पदरी एक बलशाली पहलवान होता. भरपूर पौष्टिक खुराक, प्रचंड अंग मेहनत आणि व्यायाम यामुळे तो आडदांड आणि बलदंड झालेला. अहो, ताकद तर एवढी की एका हत्तीची शेपूट धरून याने खेचलं तर तो हत्ती एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकला नाही. शाहू महाराजांनी त्या पैलवानाला एक कामगिरी सांगितली. गावाबाहेरच्या देवळात रोज सकाळी आणि संध्याकाळी बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावायचा. वेळेच्या बाबतीत मागे पुढे झालं तर दंड केला जाईल असंही सांगितलं. महिनाभराने त्या पैलवानाला हत्तीची शेपूट धरून ओढायला सांगितली तेव्हा हत्तीच सहज त्या पैलवानाला फरफटत खेचत घेऊन गेला. काय होतं झालं बरं? आपण वेळेत पोचू का नाही? वेळ चुकली तर महाराज दंड करतील, या अशा चिंतेने ग्रासलेल्या पैलवानाची ताकद गेल्या महिन्याभरात कमालीची घटली होती. हो, आपल्या आयुष्यातही असंच असतं, गुरुजी म्हणाले. कोणाला आईवडिलांच्या प्रकृतीची चिंता तर कोणाला नोकरी मिळण्याची, कोणाचं लग्न होत नाही म्हणून चिंता तर कोणाला कजाक बायको मिळाली म्हणून. पैसा अडका मिळवणं, कोर्ट कचेरी, मुलांची शिक्षणं, चिंतेच्या कारणांची यादी कधीही न संपणारी. मग अशा वेळेला माणसाने प्रयत्नांची कास धरायची. जे घडायचं आहे ते घडणारच आहे. आपण निमित्त मात्र. प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हाती आहे. त्यात कुचराई होता कामा नये. बाकीचं सर्व आपले गुरु आणि तो जगन्नियंता बघून घेईलच. गुरु आणि देव आपल्या भल्याचं असेल तेच करतील, ही पक्की खुणगाट उरी ठेवायची. वृथा काळजी करू नये. गोविंद मूर्ती समारोप करते झाले. दुसरा दिवस उजाडला. स्नानसंध्या, ध्यानधारणा आदी नित्यकर्म करून गुरुजींनी मोबाईल हाती घेतला. सुधीरने सकारात्मक विचारांची एक सुंदर कविता पाठवली होती. गुरुजी स्वतःशीच हसले.
सुधीरच्या जीवन प्रवाहातील चिंतेचा बोळा दूर झाला होता. जीवन पूर्ववत प्रवाही झालं होतं. चला तर मग आपणही आपल्या आयुष्यातल्या चिंतेचा आडसर असाच बाजूला सारूया. बरं, आजचं आपलं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि अशाच विविध अंगी कथांचा श्रवणानंद घेण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.